दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा गणेशोत्सवानिमित्त 250 विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत। मुंबई आणि पुण्याहून कोकणात जाण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या धावणार आहेत। विशेष गाड्यांचे आरक्षण येत्या 24 जुलैपासून सुरू होईल। गणेशोत्सव आता अवघ्या 1 महिन्यावरती येऊन टेपलेला आहे आणि मुंबई स्थित जे कोकणकर आहेत त्यांनी आता आपल्या बागा भरायला सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते। दरवर्षीप्रमाणे यंदाही रेल्वेने मुंबई स्थित कोकणकरांना गिफ्ट दिलेलं आपल्याला पाहायला मिळते। मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे या दोन्ही मिळून जवळपास 250 ज्या एक्स्ट्रा ज्या गाड्या आहेत त्या आता कोकणला रवाना होण्यासाठी सज्ज असलेल्या आपल्याला पाहायला मिळते। यंदा 27 ऑगस्ट रोजी गणेशोत्सव सुरू होत असून गणेशोत्सवाला 1 महिनाच उरलेला आहे आणि त्यामुळे कोकणात जाण्यासाठी मुंबई स्थित कोकणकरांची लगबग आता आपल्याला पाहायला मिळते। परंतु एकाच वेळी मोठ्या संख्येने प्रवासी कोकणात जात असल्यामुळे प्रचंड गर्दी होते, त्यामुळे प्रवासादरम्यान असुविधा होते। ही गर्दी विभाजित करण्यासाठी मध्य आणि कोकण रेल्वेवरती जवळपास 250 विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा जो निर्णय तो घेण्यात आलेला आपल्याला एकंदरीत जो पाहायला मिळतो। एकंदरीत पाहायला गेलं तर कोकणला जाण्यासाठी याच वेळेत मोठी गर्दी होते। बस किंवा इतर ज्या गाड्या असतात त्यांचा जो भाडा आहे ते अधिकच आकारला जातो आणि त्यामुळे कुठेतरी कोकणकरांना जाण्यासाठी कुठेतरी सामना करावा लागतो, अडचणींना सामना करावा लागतो आणि याचाच एक तोडगा म्हणून मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेनी दोन्ही मिळून जवळपास 250 ज्या गाड्या आहेत त्या वेगवेगळ्या तारखेवरती सोडण्याचा निर्णय जो आहे, गणेशोत्सव काळात सोडण्याचा जो निर्णय तो रेल्वेने घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश सोबत नंदकिशोर गावडे, पुढारी न्यूज, मुंबई।